तर काळ आणि वेळ कधी येईल सांगता येत नाही मित्रांनो. तर असं वाटतच नाही मित्रांनो की दादासोबत असा ऍक्सिडेंट झाला असेल म्हणून. तर अख्खा महाराष्ट्र कालपासून म्हणजे हादरलेला आहे. प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये आज अश्रूंचा पूर वाहत आहे. तर कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, जर ह्या जगामध्ये जर मोठं व्हायचं असेल ना तर खरंच मरावं लागतं. ही गोष्ट आज सिद्ध झालेली आहे. आणि दादांचं म्हणजे सांगावं तितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. तर दादांबद्दल शब्दच निघत नाहीत मित्रांनो. आणि दादाचं कसं होतं माहितीये का, जे बोलते ते करून दाखवत होते दादा. आणि खरंच खूप वाईट वाटत आहे मित्रांनो. दादाची जी घटना ऐकलेली आहे ना तेव्हापासून म्हणजे असं कुठल्या गोष्टीत मनच लागत नाही. टीव्हीवर बी दादांचंच नाव, प्रत्येक म्हणजे मोबाईल जरी उघडलं तरी दादांचंच नाव आज ओठात येत आहे प्रत्येकाच्या. सगळ्या महाराष्ट्राला आज धक्का बसलेला आहे. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणींना आज एक भाऊ सोडून गेलेला आहे. आपल्या महाराष्ट्राचा वाहक गेलेला आहे मित्रांनो. खरंच खूप वाईट वाटत आहे. आणि दादांचा ऍक्सिडेंट अशा प्रकारे होईल असं कधी मनातही आलं नव्हतं. की ज्यावेळेस दादाने घराच्या बाहेर निघले त्यावेळेस म्हणजे दादाला वाटलं पण नसेल की आज आपला हा शेवटचा दिवस आहे म्हणून. तर कसं आहे मित्रांनो की वेळ कधी कशी येईल ते सांगता येत नाही. आणि दादासोबत खरंच एवढं वाईट नव्हतं व्हायला पाहिजे. कारण दादाची बॉडी सध्या बघण्यासारखी नाही मित्रांनो. त्यांच्या हातातल्या घड्याळीवरून दादांची आज ओळख पटलेली आहे. तर शेवट किती भयान झालेला आहे. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली दादा. खूपच वाईट वाटत आहे दादांबद्दल.